आणि शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांच्या घामाला खरा भाव मिळावा याच्यासाठी योग्य संचालक निवडून जावेत याच्यासाठी इलेक्शन आहे. आणि शिवसेनेनं पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दमदार पाऊल आज या ठिकाणी ह्या परिसरामध्ये टाकलंय. शिवसेना पक्षानं एकत्रपणे आज या ठिकाणी ही वज्रमूठ बांधायचा निर्णय या ठिकाणी घेतला. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपले लाडके आमदार आदरणीय नरके साहेब, आपले लाडके आमदार आदरणीय यड्रावकर साहेब, आमचे मार्गदर्शक आदरणीय संजय दादा, ज्यांच्या डोक्यावर आजच फेटा आहे, ते आपल्या सर्वांचे लाडके आबाजी, उपस्थित असणारे आदरणीय मिंतेकर साहेब, जालंधर पाटील साहेब, अरुणरावजी इंगोले साहेब, मुरलीधर जाधव साहेब, रवींद्रजी माने साहेब, आदरणीय लिमनरावजी निकम साहेब, कल्याणरावजी निकम साहेब, सर्वच या ठिकाणी मान्यवर मंडळी, समोर बसलेले सर्व ठरावधारक, गोकुळचं भविष्य ठरवणारे सर्व या ठिकाणी मतदार बंधू आणि भगिनी, इलेक्शन लागते नाही लागते कधी लागते याच्यामध्ये बरेच तप या ठिकाणी गेलं. मतदार कोण, खरा मतदार कोण, खोटा मतदार कोण, याद्यांचा गोंधळ, कोर्टांचं इंटरव्हेन्शन, या सगळ्यामधनं या ठिकाणी मंत्री महोदय आता इलेक्शनचा मुहूर्त झाले, सगळ्यांचे या ठिकाणी जे मतदार आहेत त्यांचा त्या ठिकाणी नोंदणी करणार आहोत. मी मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. साहेब, सगळ्या पक्षांच्याकडे असणाऱ्या ठरावांची संख्या आम्ही पेपरला वाचतोय. एकूण मला वाटतंय 4,500 मतदार एकूण मतदान नोंदवणार आहे. पण सगळ्याकडची संख्या जर काढली तर 20,000च्या पुढे जायला लागल्या. नेमका मतदार किती आणि कुणाकडे किती ह्याचा काही हिशोब लागेना. आणि त्या 2-4 दिवस बातम्या यड्रावकर साहेब यायला लागल्यात, इलेक्शन बिनविरोध होणार. आता बिनविरोध होणार म्हटल्यानंतर बाकी ठरावधारक जरासं गोंधळ आहे, ही काय बिनविरोध व्हायला नको असं म्हणतात. इलेक्शन लागली पाहिजे, लोकशाही जगली पाहिजे, ह्या भूमिकेत ठरावधारक आहे. आणि या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थानं जिल्ह्याच्या विकासाचं गणित लक्षात घेता, उद्या शेतकऱ्यांच्या विकासाचं गणित लक्षात घेता निश्चितच नेते मंडळी योग्य पद्धतीनं या ठिकाणी पुढे जातील. आज सर्व तालुक्यातल्या 12ही तालुक्यातल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या बॅनर खाली एका विचारानं आपण एकत्र आलोय. हा सगळ्यात मोठा या ठिकाणी कार्यक्रम आपण या ठिकाणी पालकमंत्री साहेब या ठिकाणी घेतला. इथं जेवढी बसले जेवणाच्या पंक्तीला सुद्धा तेवढीच बसलेली. आता उमेदवारांची पंगत वेगळी आहे आणि मतदारांची पंगत वेगळी आहे. मी मगाशी वॉशरूमला गेलो होतो, तिथं सुद्धा लाईन लागली होती. आता सगळ्यांची लाईन वेगवेगळ्या पद्धतीनं लागली आहे. मी आपल्याला मुद्दामून सांगतो, आता मगाशी संजय दादा म्हणाले की वट सावित्रीचा दिवस आहे आणि या निमित्तानं वडाच्या झाडाला 7 जन्मी हाच नवरा मिळावा याच्यासाठीच्या पद्धतीनं साकडं घालतो. त्या पद्धतीनं मतदार राजानं आज साकडं घालण्याचा हा दिवस आहे. पण निवडून आल्यानंतर लोहगडला तेवढं घेऊ नका. 7 जन्म तुमच्याबरोबर राहायची आमची तयारी आहे. आम्ही फिरायला तुमच्याबरोबर यायला तयार, पण लोहगडला तेवढं घेऊ नका. शेतकऱ्याचं कल्याण हाच आपला सर्वात मोठा उद्देश असला पाहिजे आणि त्या दिशेनं या ठिकाणी आपण सर्वांनी ताकदीनं या ठिकाणी जाऊया. महायुतीची महाताकद या कोल्हापूर जिल्ह्यातली खऱ्या अर्थानं एक नावाजलेली संस्था, शेतकऱ्यांच्या घामावर, रक्तावर आणि सर्वसामान्यांच्या परिश्रमातून उभी राहिलेली ही संस्था, याला बाळशाळ निर्माण करण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र या ठिकाणी योगदान देऊया, एवढं या निमित्तानं सांगून जे सर्व या ठिकाणी ठरावधारक आलेत त्यांचं स्वागत या निमित्तानं करतो. पुढे वेळ न घालवता, आपल्याला तिथं नोंदणीला वेळ लागणार आहे, त्यामुळं वेळ न घालवता आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.